नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरे मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो आहोत M1 चा थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यामध्ये आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 3.1. चला बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी? इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे यामध्ये त्यांनी आपल्याला काही सिक्वेन्सेस दिलेले आहेत आणि ते सिक्वेन्सेस एपी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत का हे आपल्याला बघायचे. आणि जर ते एपी असतील तर आपल्याला कॉमन डिफरन्स काय आहे तो घ्यायचा आहे. मग आता आपण कसं ठरवतो की दिलेला सिक्वेन्स एपी आहे की नाही ते? हे जे दिलेले टर्म्स आहेत या टर्म्सना आधी T1, T2, T3, T4 असं लिहायचं, बरोबर. त्यानंतर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स बघायचा आहे आणि तो डिफरन्स जर का कॉन्स्टंट राहत असेल तर आपण म्हणू शकतो की द गिव्हन सिक्वेन्स इज एपी. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये टर्म्स आहेत 2, 4, 6, 8. हिअर किंवा इन द गिव्हन सिक्वेन्स, इन द गिव्हन सिक्वेन्स 2, 4, 6, 8. त्यांनी हा जो सिक्वेन्स दिलेला आहे या सिक्वेन्सला म्हणजे इन्फायनाइट दिलेला आहे तो, म्हणून आपण लिहिताना पण त्या पद्धतीनेच लिहायचं. इन द गिव्हन सिक्वेन्स 2, 4, 6, 8 T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, T4 is equal to 8 and so on. मग आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर आपण काय करतो, पुढच्या टर्म मधून आधीचा टर्म मायनस करायचा आहे. T2 मायनस T1, T2 मायनस T1 इज इक्वल टू, म्हणजे इथे येणार 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. आता येणार T3 मायनस T2 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. T4 मायनस T3 इज इक्वल टू 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. त्यांनी एवढेच टर्म्स आपल्याला दिलेले आहेत म्हणून त्या टर्म्स मध्ये आपण सबट्रॅक्शन केलं. आपल्याला इथे काय दिसलं की सगळीकडे आपल्याला डी ची व्हॅल्यू जी आहे ती डी ची व्हॅल्यू सेम मिळाली, बरोबर. म्हणून मग आता इथे आपण लिहूया हिअर डिफरन्स बिटवीन टू consecutive terms is constant, that is D is equal to 2 is constant. म्हणजे या ठिकाणी आपण या पद्धतीने काढतो, ही डी ची व्हॅल्यू काढतो, बरोबर ना. आणि ही डी ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट मिळते म्हणून आपण इथे लिहू शकतो देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज एपी. त्यांनी आपल्याला गिव्हन सिक्वेन्स एपी आहे का हे विचारलंय. पुढे काय म्हटलंय, इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. जर का सिक्वेन्स एपी असेल तरच आपण त्याच्यामध्ये हा कॉमन डिफरन्स लिहू शकतो. म्हणून आपण इथे लिहूया अँड कॉमन डिफरन्स डी
त्या पद्धतीने बॉक्स मध्ये लिहूया. इथे लिहूया फर्स्ट पॉइंट, द गिव्हन सिक्वेन्स is an AP आणि सेकंड पॉइंट येईल कॉमन डिफरन्स is 2. हे आलं आपलं फायनल आन्सर जे आपण बॉक्स मध्ये लिहितो. या पद्धतीने हे सम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. सेकंड बघूया आता. 2 5/2 3 7/2. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इथे 7/3 दिलेलं आहे. पण बघा आता 5/2 म्हणजे काय येतं, तुम्ही जर का 5/2 डिव्हिजन केलं तर इथे तुम्हाला मिळतात 2.5. मग जर 2 नंतर 2.5 म्हणजे 3 नंतर 3.5 असू शकतं, बरोबर की नाही. म्हणजे हे 7/2 केलं तर 3.5 येऊ शकतं. म्हणून 7/3 च्या इथे मी 7/2 लिहिलेलं आहे. येतंय लक्षात. त्यांनी टेक्स्टबुक मध्ये तुमच्या 7/3 दिलेलं आहे. आपण इथे 7/2 घेऊन सॉल्व्ह करूया. आणि समजा तुम्हाला 7/3 तिथे आलं तर आपण सहज सांगू शकतो की 7/3 जर का घेतलं तर हे सिक्वेन्स एपी येणार नाही. म्हणजे तिथे डी ची व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार नाही. येतंय लक्षात. चला सुरुवात करूया. हिअर in the given sequence two 5/2 3 7/2 T1 is equal to 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3, T4 is equal to 7/2. आता आपण डी ची व्हॅल्यू काढूया. T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू आहे 5/2 मायनस 2. आता बघा इथे याचा डिनॉमिनेटर आहे 2 आणि हे फक्त 2 आहेत म्हणजे याचा डिनॉमिनेटर असतो 1. दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करावं लागेल, बरोबर. 5 × 1 येणार 5 मायनस 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. 5 मायनस 4 1 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 1/2. आता T3 मायनस T2. T3 मायनस T2 म्हणजे येणार 3 मायनस 5/2. 3 मायनस 5/2. इथे पुन्हा 3 आहेत म्हणजे 3/1 आहेत, बरोबर. मग 3 2 जा 6 मायनस 5 1 जा 5/2 1 जा 2. 6 मायनस 5 1 1/2. T4 मायनस T3 इज इक्वल टू म्हणजे 7/2 मायनस 3. 7/2 मायनस 3 इज इक्वल टू 7 1 जा 7 7 1 जा 7 2 3 जा 6 अपॉन 2 1 जा 2. 7 मायनस 6 1 1/2 म्हणजे इथे आपल्याला सगळीकडे कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट मिळाला, बरोबर. म्हणून मग आता इथे आपण लिहूया हिअर डिफरन्स बिटवीन टू consecutive terms is that is d is equal to 1/2 is constant. म्हणजे इथे आपल्याला d ची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट मिळाली. Therefore, the given sequence is an AP. D ची व्हॅल्यू सेम मिळाली आपल्याला सगळीकडे म्हणजे हा सिक्वेन्स जो आहे तो AP आहे. आपल्याला इथे कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे 1/2. आपण आता आपलं फायनल आन्सर लिहूया. The given sequence is an AP common difference D is 1/2. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता बघूया नेक्स्ट सम. बघा इथे सिक्वेन्स दिलेला आहे -10, -6, -2, 2. In the given sequence -10, -6, -2, 2. T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2, T4 is equal to 2. सबट्रॅक्शन करूया. T2 minus T1 is equal to -6 minus -10. आता बघा आपण सबट्रॅक्शन करतो त्या सबट्रॅक्शनचं हे मायनसचं साइन आहे आणि आपल्या T1 ची व्हॅल्यू आहे -10. मग दोन मायनस व्हॅल्यू जवळजवळ येत आहेत म्हणून आपण -10 ला ब्रॅकेट मध्ये लिहिलं. इज इक्वल टू -6. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे म्हणजे ब्रॅकेट मधलं साइन चेंज होईल म्हणजे -10 चे होतील +10. डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार. ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला देतो आपण म्हणजे आपल्याला आन्सर मिळाले +4. T3 minus T2 is equal to -2 -6 is equal to -2 -6 is equal to 4. T4 minus T3 is equal to 2 -2 is equal to plus झाले म्हणजे 2 + 2 is equal to 4. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट मिळाला म्हणून मग आपण इथे लिहूया हिअर डिफरन्स बिटवीन टू consecutive terms is that is D is equal to 4 is constant आणि D ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून आपण इथे लिहूया therefore given sequence is an AP. म्हणजे आपला सिक्वेन्स जो आहे तो आला AP. कॉमन डिफरन्स इज फोर. आता आपण आपला फायनल आन्सर आहे ते रेड पेन लिहूया. First, given sequence is an AP. Common difference is 4. हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट सिक्वेन्स बघा 0.3 0.33 0.333 लिहूया आपण. इन द गिव्हन सिक्वेन्स
0.3, 0.33, 0.333. T1 is equal to 0.3. T2 is equal to 0.33. T3 is equal to 0.333. पहिल्यांदा आपण करणार T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू आहे 0.33 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे 0.3. आता पॉइंटचं सबट्रॅक्शन करताना चुकायचं नाही. बघा आपल्याला 0.33 मधून 0.3 मायनस करायचे आहे. नंबर्स पॉइंटचे लिहिताना काय करायचंय, पॉइंटच्या खाली पॉइंट आधी लिहून घ्यायचं आहे. समजा आता याच्या खाली तुम्हाला 0.3 लिहायचे, 0.33 मधून 0.3 सबट्रॅक्ट करायचे. मग पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून घ्यायचं आणि मग 0.3 लिहायचे, म्हणजे तुमचं सबट्रॅक्शन चुकणार नाही. मग इथे तुम्ही 0 लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन करायला अजून इझी जाईल. इथे येणार 3 0 0 0.03, म्हणजे इथे सबट्रॅक्शनचा आन्सर आला 0.03. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 आहे 0.333 मायनस T2 आहे 0.33 इज इक्वल टू, पुन्हा हे सबट्रॅक्शन करून दाखवते बघा. 0.333 मायनस 0.33, पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट लिहा, म्हणजे नंबर लिहायला तुमचा चुकणार नाही. 3 मायनस 0 3 0, 3 मायनस 3 0, 0.003, 0.003. आता इथे त्यांनी आपल्याला हे तीनच टर्म्स दिले होते बरोबर, आणि आपल्याला इथे समजलं की आपल्याला हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स सेम मिळत नाहीये. मग जर डिफरन्स सेम नाहीये म्हणजेच गिवन सिक्वेन्स इज नॉट एन एपी. मग इथे आपण लिहूया इन द हियर difference between two consecutive terms is not constant. Difference between two consecutive terms is not constant. Therefore, the given sequence is not an AP. Given sequence is not an AP. येतं लक्षात. आणि जर का इथे आपल्याला हा कॉमन डिफरन्स मिळालेलाच नाहीये, त्यामुळे आधीच्या सम्सना जिथे एपी होतं तिथे आपण कॉमन डिफरन्स लिहित होतो बरोबर ना, म्हणजे इथे कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू येणारच नाही. मग इथे आपण लिहूया फायनल आन्सर. द गिव्हन सिक्वेन्स इज not an AP. एवढंच फक्त तुमचं फायनल आन्सर येईल. फिफ्थ सिक्वेन्स बघा 0 मायनस 4 मायनस 8 मायनस 12. सोडवूया आपण. इन द गिव्हन सिक्वेन्स sequence 0 minus 4 minus 8 minus 12, T1 is equal to 0, T2 is equal to minus 4, T3 is equal to minus 8, T4 is equal to minus 12. कॉमन डिफरन्स काय येतोय तो बघूया आपण आता. T2 minus T1 is equal to minus 4 minus 0, minus 4 minus 0 चा आन्सर येईल minus 4. T3
minus T2 is equal to minus 8 minus T2 ची व्हॅल्यू आली -4, दोन मायनस साइन येत आहेत म्हणून आपण -4 ला ब्रॅकेट मध्ये लिहिलं इज इक्वल टू -8 मायनस मायनस प्लस होणार म्हणजे -8 + 4 डिफरन्स साइन सबट्रॅक्शन लेटर नंबरचं साइन आन्सरला म्हणजे इथे आले -4 T4 minus T3 is equal to T4 आहे -12 -12 minus -8 is equal to -12 मायनस मायनस प्लस आले -12 + 8 आले -4 म्हणजे इथे सुद्धा आपल्याला डिफरन्स सेम मिळाला म्हणून इथे लिहूया आपण हियर डिफरन्स बिटवीन two consecutive terms difference between two consecutive terms that is D is equal to -4 is constant मग डिफरन्स इथे कॉन्स्टंट आला म्हणून आपण लिहू शकतो therefore the given sequence is an AP. The given sequence is an AP and common difference is D is -4. फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया आपण the given sequence is an AP आणि सेकंड पॉइंट common difference D is -4 हे आलं आपलं फायनल आन्सर फिफ्थ सम -6 सम -1/5 -1/5 -1/5 आता या सिक्वेन्स मध्ये सेम नंबर आहे बरोबर ना मग आपल्याला माहिती आहे की सेम नंबर आपण इथे त्यांच्यामधला जर का सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला फायनल आन्सर डी ची व्हॅल्यू जी आहे ती 0च मिळणार आहे सॉल्व्ह करूया आपण in the given sequence -1/5 -1/5 -1/5 T1 is equal to -1/5 T2 is equal to -1/5 T3 is equal to -1/5 T2 minus T1 is equal to -1/5 minus T1 ची व्हॅल्यू आहे -1/5 मायनस मायनस प्लस म्हणजे -1/5 + 1/5 डिफरन्स साइन सबट्रॅक्शन आन्सर आलं 0 T3 minus T2 is equal to -1/5 -1/5 इथे पण सेम वरच्या प्रमाणेच येणार -1/5 + 1/5 is equal to 0 सेम डिफरन्स मिळाला ना आपल्याला मग इथे लिहू आपण हियर डिफरन्स बिटवीन two consecutive terms that is D is equal to 0 is constant. Therefore, the given sequence is an AP. Given sequence is
डिफरन्स आपल्याला मिळतो इथे. कॉमन डिफरन्स D is 0. फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया. गिव्हन सिक्वेन्स is an AP common difference D is 0. हे आपलं फायनल आन्सर. सेवन सम सोडूया आपण. In the given sequence, in the given sequence 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2, T1 is equal to NR3, T2 is equal to 3 plus root 2, T3 is equal to 3 plus 2 root 2, T4 is equal to 3 plus 3 root 2. Subtraction करूया. T2 minus T1 is equal to T2 ची व्हॅल्यू आहे 3 plus root 2 minus T1 ची व्हॅल्यू आहे 3 is equal to. आता बघा 3 minus 3 कॅन्सल झाले म्हणजे इथे उरतील फक्त रूट 2. T3 minus T2, T3 ची व्हॅल्यू आहे 3 plus 2 root 2 minus T2 ची व्हॅल्यू आहे 3 plus root 2. बघा 3 plus root 2 आहेत म्हणून इथे मी यांना ब्रॅकेट मध्ये घेतलं. आता आपण ब्रॅकेट ओपन करूया आणि सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू 3 plus 2 root 2. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेट ओपन करून हे टर्म्स बाहेर काढताना आतमधलं साइन जे आहे ते चेंज होईल. म्हणजे हे जे प्लस 3 आहेत ते होतील -3 आणि प्लस रूट 2 आहेत ते होतील -रूट 2. आता +3 -3 हे दोन्ही कॅन्सल होतील आणि 2 रूट 2 मधून हे रूट 2 मायनस झाले की इथे उरतील फक्त रूट 2. T4 minus T3 is equal to T4 ची व्हॅल्यू आहे 3 plus 3 root 2 minus T3 ची व्हॅल्यू आहे 3 plus 2 root 2 is equal to. पुन्हा ब्रॅकेट ओपन करू. आता 3 plus 3 root 2 मायनस ब्रॅकेट ओपन करताना साइन चेंज होतील -3 minus 2 root 2 प्लस 3 -3 कॅन्सल झाले. 3 root 2 मधून 2 root 2 मायनस झाले म्हणजे इथे पण येतील रूट 2. म्हणजे इथे सुद्धा आपला कॉमन डिफरन्स जो आहे तो रूट 2 कॉन्स्टंट आला. म्हणून मग इथे आपण लिहूया हियर डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स is constant, that is D is equal to root 2 is constant. Therefore the given sequence is an AP and common difference D is equal to root 2 is constant. फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया आपण. Given sequence is
क्वेश्चन मधलं लास्ट सिक्वेन्स आहे. द गिव्हन सिक्वेन्स इज the given sequence is 127, 132, 137. तीनच टर्म्स त्यांनी याच्यामधले आपल्याला दिलेले आहेत. T1 is equal to 127, T2 is equal to 132, T3 is equal to 137. सबट्रॅक्शन करूया. T2 minus T1 is equal to 132 minus 127 is equal to 5. T3 minus T2 is equal to T3 ची व्हॅल्यू आहे 137, T2 आहे 132. यांचं पण सबट्रॅक्शन आलं 5. म्हणजे इथे पण कॉमन डिफरन्स येतोय कॉन्स्टंट. मग लिहूया आपण हिअर द डिफरन्स बिटवीन two consecutive terms that is D is equal to 5 is constant. Therefore, the given sequence is an AP. Given sequence is an AP. Common difference लिहूया. Common difference D is equal to 5 is constant. सम सॉल्व करून झालं. फायनल आन्सर लिहूया आपण. Given sequence is an AP. Common difference is 5. हे झालं आपलं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन बघूया. राइट एन AP whose first term is A and common difference is D. म्हणजे आता इथे त्यांनी आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजे A दिलेला आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे D दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला AP लिहायचं आहे. पण AP लिहायचं आहे म्हणजे आपल्याला किती टर्म्स लिहायचे आहेत? तर मिनिमम 4 टर्म्स तरी आपण लिहिले पाहिजे. म्हणजे T1, T2, T3 आणि T4 हे 4 टर्म्स आपल्याला लिहिले पाहिजे. त्याच्यापैकी T1 ची व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे, बरोबर आहे. म्हणजे T2, T3, T4 हे 3 आपण काढणार आहोत आणि आणखीन एक एक्स्ट्रा म्हणून T5 आपण काढून ठेवूया. म्हणजे आपण एक टर्म त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या पुढचे 4 टर्म्स आपण लिहायचे. चला लिहूया आपण इथे. सोल्युशन हे दिलेलं सम आहे. सोडवताना आपण इथून सोडवणार आहोत. म्हणजे आपण सुरुवात कशी करणार? ॲज गिवन D is equal to 5. A is equal to A म्हणजेच काय आहे? T1 आहे, बरोबर. त्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10. आता आपण T2 ची व्हॅल्यू घेऊया. मग T2 ची व्हॅल्यू आपण कसं करणार आहोत? तर या T1 च्या व्हॅल्यू मध्ये D ऍड केलं की आपल्याला T2 ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथे आपण लिहूया T1 प्लस D इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू आहे 10 आणि त्याच्यामध्ये D ची व्हॅल्यू म्हणजे आपण कॉमन डिफरन्स ऍड केला की आपल्याला इथे मिळतील 15. 10 प्लस 5 15 हा आपल्याला मिळाला नेक्स्ट टर्म. T2 नंतर T3 घेऊया. T3 कसं मिळणार आहे? तर त्याच्या आधीचा टर्म आहे T2, त्याच्यामध्ये आपण कॉमन डिफरन्स ऍड करणार म्हणजे T2 प्लस D इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 15. 15 प्लस 5 is equal to 20. T4 is equal to येणार. T4 च्या आधीचा टर्म आहे T3, त्याच्यामध्ये आपण कॉमन डिफरन्स D ऍड करणार आहोत. मग T3 आहे 20, कॉमन डिफरन्स आहे 5.
टू 25. T5 इज इक्वल टू T4 प्लस D इज इक्वल टू T4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 25. 25 प्लस 5 इज इक्वल टू 30. म्हणजे आपल्याला हे एक टर्म त्यांनी दिलेला होता, पुढचे 4 टर्म्स आपण सॉल्व्ह करून काढले आणि त्यांनी आपल्याला म्हटले राईट अँड AP. म्हणून आता फायनल आन्सर इथे आपण इथे लिहूया. Therefore required AP is फर्स्ट टर्म पासून द्यायला सुरुवात करायची आहे, म्हणजे 10 पासून. 10, 15, 20, 25, 30. ओके, फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया आपण. AP is 10, 15, 20, 25, 30. हे पुढचे 5 टर्म्स, म्हणजे एक टर्म त्यांनी दिलेला, पुढचे 4 आपण लिहिले, म्हणजे एकूण आपल्याला 5 टर्म्स या एपी मधले मिळाले. त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे a इज इक्वल टू -3, d इज इक्वल टू 0. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. as given d इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला T1 दिलेला आहे, बरोबर. T1 ची व्हॅल्यू आहे -3. आता आपल्याला माहितीये की -3 दिलेला आहे आणि D 0 आहे, म्हणजे कोणत्याही नंबर मध्ये 0 ऍड केला की आपल्याला सेम नंबर मिळणार आहे. म्हणजे आपल्या या एपी मध्ये आपले सगळे टर्म्स असणार आहेत ते -3 हेच असतील, बरोबर. पण तरी हे डायरेक्ट आन्सर लिहायचं नाहीये, तर सम सॉल्व्ह करून दाखवायचे. T2 इज इक्वल टू T1 प्लस D इज इक्वल टू -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. पुढचा टर्म्स काढताना आधीच्या टर्म मध्ये आपण कॉमन डिफरन्स ऍड करतो, हे विसरायचं नाही. T2 प्लस D -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. T4 इज इक्वल टू T3 प्लस D येणार, म्हणजे इथे पुन्हा येणार -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. T5 इज इक्वल टू T4 प्लस D इज इक्वल टू T4 ची व्हॅल्यू पण -3 आहे, बरोबर ना. म्हणजे -3 प्लस 0 इज इक्वल टू आला -3. एक टर्म त्यांनी दिलेला, पुढचे 4 टर्म्स आपण लिहिले, म्हणून फायनल आन्सर लिहूया. Therefore required AP is 5 टर्म्स लिहायचे आहेत आपल्याला, म्हणजे -3 आपल्याला 5 टाइम्स लिहावं लागेल. -3 -3. आणि आता आपला फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया. AP is -3 -3 -3 -3 -3. हे आहे आपलं फायनल आन्सर. इथे a इज इक्वल टू आहे -7, d इज इक्वल टू आहे हाफ. सॉल्व करूया आपण. as given d इज इक्वल टू हाफ. a ची व्हॅल्यू आहे, म्हणजेच T1 ची व्हॅल्यू आहे -7. T2 ची व्हॅल्यू काढूया. आता T2 काढणार आहोत, म्हणजे आपल्याला करावं लागणार आहे T1 प्लस D. मग T1 ची व्हॅल्यू आहे -7 प्लस D ची व्हॅल्यू आहे हाफ. आता बघा, तुम्ही हाफच्या जागी 0.5 असं लिहून सोडवलं तरी चालेल, किंवा मग इथे दोघांचा आता डिनॉमिनेटर सेम नाहीये. -7 चा डिनॉमिनेटर असतो 1, बरोबर. मग आता डिनॉमिनेटर सेम नाही, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. -7 × 2 7 2 14 -14 आणि 1 × 1 आलं 1 अपॉन 2 1 2. -14 प्लस 1 येणार -13 अपॉन 2. T3 इज इक्वल टू T2 प्लस D इज इक्वल टू. आता T2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -13 अपॉन 2. त्याच्यामध्ये D ची व्हॅल्यू म्हणजे आपण हाफ घेणार इज इक्वल टू. आता या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. डिनॉमिनेटर
प्लस 1 अपॉन 2 इज इक्वल टू, डिफरंट साइन सबट्रॅक्शन केलं, अपॉन 2 आले, 2 6 जा 12 म्हणजे इथे आपल्याला मिळाले -6. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू, T3 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -6 प्लस हाफ, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल कारण डिनॉमिनेटर सेम नाहीये. 2 6 जा 12 म्हणजे -12, 1 into 1 1 अपॉन 2 1 जा 2 इज इक्वल टू -12 प्लस 1 आले -11 अपॉन 2. T4 मिळाला आपल्याला. आता आपण घेऊया T5. T5 इज इक्वल टू T4 प्लस D इज इक्वल टू, T4 ची व्हॅल्यू आहे -11 अपॉन 2, D ची व्हॅल्यू आहे हाफ, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे तो एकदाच लिहायचा, न्यूमरेटरची ऍडिशन, -11 प्लस 1 अपॉन 2, डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार आहे, -10 अपॉन 2 इज इक्वल टू -5 म्हणजे आपला रिक्वायर्ड एपी आला. देअरफॉर रिक्वायर्ड एपी इज, कोणते कोणते टर्म्स मिळाले, आपली ए ची व्हॅल्यू म्हणजे आपला फर्स्ट टर्म आहे -7, T2 आहे -13 अपॉन 2, त्याच्यानंतर अपॉन 2 -5. आता आपण हा या पद्धतीने सॉल्व्ह केला. तुम्ही D च्या इज इक्वल टू 1 अपॉन 2 इज इक्वल टू 0.5 घेऊन सॉल्व्ह केलं तरीही चालेल. येते लक्षात? म्हणजे इथे आपण फायनल आन्सर लिहूया. AP is -7 -13 upon 2 -6 -11 upon 2 -5. हे आलं आपलं फायनल आन्सर. फोर्थ सम मध्ये ए ची व्हॅल्यू दिली आहे -1.25 आणि डी ची व्हॅल्यू आहे 3. As given, D is equal to 3. A ची व्हॅल्यू म्हणजे T1 ची व्हॅल्यू -1.25. T2 ची व्हॅल्यू काढूया. T2 इज इक्वल टू येणार T1 प्लस D. मग T1 ची व्हॅल्यू आहे -1.25 आणि याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे 3. आता इथे पॉइंट आहे आणि याच्यामध्ये पॉइंट नाहीये, मग इथे कसं येणार बघा, एक तर हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, डिफरंट साइन आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे, बरोबर. मग 1.25 आणि 3 याच्यामध्ये 3 ला आपण वरती लिहूया, 3 म्हणजे 3.00 लिहूया आणि याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 1.25 ला. मग इथे लिहूया 1.25. आता सबट्रॅक्शन येणार आहे, इथे येतील 5 7 3 - 2 1 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 1.75. मग इथे मी लिहिते 1.75. पॉइंटचं गणित असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन हॉरिझॉन्टल मध्ये न करता असं व्हर्टिकल मध्ये करून बघायचं कन्फर्म आणि मगच त्याचा आन्सर लिहा म्हणजे चुकणार नाही. T3 इज इक्वल टू T2 प्लस D इज इक्वल टू, T2 ची व्हॅल्यू आहे 1.75 प्लस याच्यामध्ये आपण 3 ऍड करणार, तर इथे ऍडिशनच करायचे कारण दोघांचं साइन सेम आहे. मग 1.75 मध्ये आपण 3 ऍड करणार, ते नुसते 3 आहेत म्हणजे 3.00 या पद्धतीने आहेत. फक्त 3 दिलेत म्हणजे 3 च्या इथे पॉइंट आहे हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये 3 आपल्याला ऍड करायचे, 5 7 3 + 1 4 म्हणजे आपल्याला मिळणार 4.75. इथे येतील 4.75. T4 ची व्हॅल्यू काढायची म्हणजे इथे येणार T3 प्लस D म्हणजे 4.75 प्लस D ची व्हॅल्यू आहे 3. जसं तिथे ऍडिशन केली तसंच 4.75 मध्ये इथे आपण 3.00 केले की 4 + 3 येतील 7 म्हणजे इथे येतील आपल्याला 7.75. T5 इज इक्वल टू T4 प्लस D इज इक्वल टू 7.75 प्लस 3
7.75 मध्ये 3 ऍड केले की 7 प्लस 3 येतील 10, म्हणजे इथे मिळतील आपल्याला 10.75. सगळे टर्म्स आपल्याला मिळाले. फायनल आन्सर लिहूया आपण. Therefore, required AP is, फर्स्ट टर्म आहे आपला -1.25, 1.75, 4.75, 7.75, 10.75. फायनल आन्सर लिहूया आपण आपलं. AP is -1.25, 1.75, 4.75, 7.75, 10.75. याला आपलं फायनल आन्सर. A is equal to 6 आहे, D is equal to आहे -3. सॉल्व करूया आपण. As given, B is equal to -3, A is equal to T1 is equal to 6. T2 ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे T1 प्लस D, T1 प्लस D is equal to 6 प्लस -3. दोन साइन बाजूबाजूला आले की त्या नंबरला ब्रॅकेट करायचंय. आता ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, म्हणजे ब्रॅकेट मधलं साइन चेंज होणार नाही, ते तसंच राहील. म्हणजे इथे येणार 6 -3 इज इक्वल टू 3, किंवा प्लस मायनस मायनस असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस D ची व्हॅल्यू आहे -3. प्लस मायनस मायनस, किंवा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे म्हणून ब्रॅकेट मधलं साइन तसंच राहिलं. 3 - 3 0. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू, T3 ची व्हॅल्यू आहे 0 प्लस D ची व्हॅल्यू आहे -3 इज इक्वल टू प्लस मायनस मायनस 0 -3. 0 - 3 चा आन्सर आला -3. T5 ची व्हॅल्यू काढूया. T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T4 आहे -3 प्लस D ची व्हॅल्यू आहे -3. प्लस मायनस मायनस -3 सेम साइन ऍडिशन, ग्रेटर नंबरचं साइन. आता इथे ग्रेटर नाहीये, दोन्ही पण 3 आहेत ना, मग जे सेम साइन आहे त्यांचं तेच द्यायचं. म्हणजे इथे आपल्याला मिळाले -6. आपल्याला 5 टर्म्स मिळाले. फायनल आन्सर लिहूया आपण. Therefore, required AP is फर्स्ट टर्म आहे आपला 6, म्हणजे 6 3 0 -3 -6. फायनल आन्सर लिहूया. AP is 6 3 0 -3 -6. ह्याला आपलं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन मधलं हे लास्ट सम आहे. A इज इक्वल टू -19 आहे, D इज इक्वल टू आहे -4. ऍज गिवन D इज इक्वल टू -4, A ची व्हॅल्यू म्हणजे T1 ची व्हॅल्यू इज इक्वल टू -19. T2 घेऊया आपण आता. T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू आहे -19 प्लस D ची व्हॅल्यू आहे -4. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे म्हणजे ब्रॅकेट मधलं साइन तसंच राहणार आहे मायनसचं, किंवा प्लस मायनस मायनस. -19 -4 -23. T3 इज इक्वल टू T2 प्लस D इज इक्वल टू, T2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -23. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार D ची व्हॅल्यू -4 इज इक्वल टू -23 -4. ऍडिशनली -27. T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू आहे -27
प्लस डी ची व्हॅल्यू आहे -4, -27 प्लस मायनस मायनस -31. T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T4 ची व्हॅल्यू आहे -31 प्लस D ची व्हॅल्यू आहे -4 इज इक्वल टू -31 प्लस मायनस मायनस -4 ऍडिशनली -35. T5 पर्यंत आपल्याला 5 टर्म्स मिळाले. फायनल इथे लिहूया आपण. देअरफॉर required AP is फर्स्ट टर्म होता -19, तिथून लिहायचं मायनस, फर्स्ट टर्म पासून लिहायला सुरुवात करायची. -23 -27 -31 -35. फायनल आन्सर लिहूया. AP is -19 -23 -27 -31 -35. अतिशय सोपे सम्स आहेत. कॅल्क्युलेशन्स चुकवायचे नाहीत, नाहीतर बरेचदा सोप्या गणितामध्ये जास्त चुका होऊ शकतात घाईमध्ये. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. बघा त्यांनी आता हा एपी दिलेला आहे, सिक्वेन्स दिलेला आहे. फॉर ईच ऑफ द एपी म्हटलेला आहे म्हणजे हा एपी आहेच. याच्यामधला आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. मग फर्स्ट टर्म म्हणजे तर आपल्याला माहितीये दिलेला जो सिक्वेन्स आहे किंवा जो एपी आहे त्याचा हा आहे फर्स्ट टर्म. आणि कॉमन डिफरन्स काढायचा म्हणजे या दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे आहेत, टर्म्स जे आहेत त्यांच्यामधला डिफरन्स. म्हणजे फक्त T2 - T1 केलं तरी बास आहे, कारण एपी आहे म्हणजे सगळीकडे तो डिफरन्स कॉन्स्टंटच आहे. म्हणजे फक्त एकदाच T2 - T1 करून आपल्याला तो कॉमन डिफरन्स काढायचा आहे. सॉल्व्ह करूया आपण. In the given AP 5 1 -3 -7 T1 is equal to 5 आहे. T2 is equal to 1. T3 म्हणजे थर्ड टर्म आहे -3 आणि T4 म्हणजे फोर्थ टर्म आहे आपला -7. हियर फर्स्ट टर्मलाच आपण ए असं सुद्धा म्हणतो, बरोबर. आणि ए म्हणजेच आहे T1. म्हणजे आपली फर्स्ट टर्मची व्हॅल्यू आहे 5. कॉमन डिफरन्स काढूया आपण. कॉमन डिफरन्स डी. कॉमन डिफरन्सला लेटर आपण वापरतो डी. डी ची व्हॅल्यू आपण कशी काढतो? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये सबट्रॅक्ट करून. T2 - T1. मग T2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे 5. 1 - 5 डिफरन्स साइन सबट्रॅक्शन केलं. डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -4. फायनल आन्सर आपण लिहूया. फर्स्ट टर्म A is equal to 5. Common difference D is equal to -4. हे आलं आपलं फायनल आन्सर. सेकंड एपी बघा. 0.6 0.9 1.2 1.5. In the given sequence .6 0.9 1.2 1.5. T1 is equal to 0.6 है. T2 is equal to 0.9. T3 is equal to 1.2. T4 is equal to 1.5. आधी फर्स्ट टर्म लिहूया. फर्स्ट टर्म ज्याला आपण घेतो ए लेटर इज इक्वल टू T1. त्याची व्हॅल्यू आहे
0.6. कॉमन डिफरन्सला आपण लेटर घेतो डी. डी ची व्हॅल्यू आपण कशी काढणार आहोत, T2 मायनस T1 करून. मग T2 ची व्हॅल्यू आहे 0.9 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे आपली 0.6. 0.9 मायनस 0.6 करायचे आहे तुम्हाला, बरोबर. हे सबट्रॅक्शन सिंपल आहे, पण पॉइंटचं आहे म्हणून मी करून दाखवते. 9 मायनस 6 3 आले, म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू इथे मिळाली 0.3. फायनल आन्सर लिहूया आपण आता इथे. फर्स्ट टर्म A is 0.6. Common difference D is 0.3. हे झालं आपलं फायनल आन्सर. थर्ड सम लिहूया. इन दी given AP 127, 135, 143, 151. T1 is equal to आहे 127, T2 is equal to आहे 135, T3 is equal to 143, T4 is equal to 151. आता आपण फर्स्ट टर्म लिहूया. फर्स्ट टर्म म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, इज इक्वल टू T1. T1 ची व्हॅल्यू आहे 127. ती त्यांनी त्या एपी मध्ये दिलेलीच असते, बरोबर ना. फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. कॉमन डिफरन्स डी. डी ची व्हॅल्यू आपण काढणार आहोत T2 मायनस T1 करून, म्हणजे 135 मायनस 127. 135 मायनस 127 सबट्रॅक्शन आहे 8. फायनल आन्सर लिहूया. फर्स्ट टर्म इज 127. कॉमन difference D is 8. हे आलं आपलं फायनल आन्सर. In the given AP 1/4, 3/4, 5/4, 7/4. T1 ची व्हॅल्यू आहे 1/4, T2 3/4, T3 5/4, T4 7/4. आता याच्यावरून आपण फर्स्ट टर्म लिहू शकतो. फर्स्ट टर्म A म्हणजे T1, त्याची व्हॅल्यू आहे 1/4. कॉमन डिफरन्स काढू आता. कॉमन डिफरन्स म्हणजेच आपल्याला डी ची व्हॅल्यू हवी आहे T2 मायनस T1. मग T2 आहे 3/4 मायनस T1 आहे 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे आता न्यूमरेटरचं डायरेक्ट सबट्रॅक्शन करायचं. 3 मायनस 1 2, 2/4. पण याला जर का तुम्ही डिवाइड करू शकत, हे झालं आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 3.1 आहे तो कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.